नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेसाठी असणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहतोय. आजचा प्रश्न आहे आपला, फरक स्पष्ट करा. या प्रश्नाच्या संदर्भातले महत्त्वाचे IMP क्वेश्चन पाहूयात. पहिला आहे लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आणि पाचवा टप्पा. आता हे पहिला आणि पाचवाच का, तर तुम्हाला सगळे टप्पे करायचे, याच्यातल्या कोणत्याही 2 टप्प्यांवरती फरक विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश, हा एक फरक विचारला गेलेला होता बोर्ड परीक्षेत, म्हणून महत्त्वाचा आहे. स्थलांतराचे आकर्षक घटक आणि अपकर्षक घटक, केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. आता वस्त्यांचे सगळे प्रकार आहेत, त्याच्यातल्या कोणत्याही दोघांचा फरक तयार होऊ शकतो. त्यामुळे प्रकार अभ्यासून ठेवा. फरक विचारला तरी तुम्हाला तो लिहायला काही प्रॉब्लेम येणार नाही सगळ्या प्रकारच्या वस्त्यांवरती. त्यानंतर मळ्याची शेती आणि विस्तृत शेती, हे जे शेतीचे प्रकार आहेत ना, त्याच्यातल्याही कोणत्याही 2 प्रकारांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पहा, ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर आहे, त्याच्यावरती पण फरक तयार झालेला आहे. विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा, याच्यावरती बऱ्याच वेळेला कंटिन्यू प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर खाणकाम आणि मासेमारी ह्या व्यवसायांच्या संदर्भात देखील फरक विचारला गेला. प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय, म्हणजे हे व्यवसायाचे जे प्रकार आहेत ते फरकामध्ये कोणत्याही 2 प्रकारांवरती फरक विचारला जातो. पूर्वी कोणता विचारला गेला आहे, आत्ता कोणता येऊ शकतो, कोणते राहिलेले आहेत, असा विचार करून ते प्रश्न बनवत असतात. त्यामुळं आपण तिन्ही प्रकार घटक करून ठेवा. कोणाच्याही दोघांचं दिलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही म्हणजे. त्यानंतर जलवाहतूक आणि हवाई वाहतूक, हा एक महत्त्वाचा आहे. सेम वाहतुकीच्या प्रकारांवरती फरक आहेत. म्हणजे अजून 2 राहिलेत, मी ते पुढं घेतो त्याच्यामध्ये. पण जलवाहतूक, हवाई वाहतूक हे वाहतुकीचे प्रकार सगळे असतील तर त्याच्यात कोणत्याही दोघांचे फरक तयार होतो. प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल यांचाही फरक आहे. नंतर रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, मी म्हटलं ना वाहतुकीचे हे 4 प्रकार आहेत. त्या 3मध्ये जमिनीवरून होणारी जी वाहतूक आहे त्याच्यात रेल्वे आणि रस्ते असे 2 प्रकार आहेत. म्हणून 3 प्रकारचे आहे, जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि भूवाहतूक. भूवाहतुकीचे 2 प्रकारे म्हणून ते सेपरेट विचारले जाऊ शकतात. तर त्याचबरोबर प्राकृतिक प्रदेश, राजकीय प्रदेश आहे. कुटीर उद्योग आणि मोठे उद्योग आहेत, मध्यम उद्योग पण त्याच्यात येऊन जातील, छोटे उद्योग येऊन जातील. सार्वजनिक उद्योग, खाजगी उद्योग, हाही फरक महत्त्वाचा आहे. त्यानंतर संभाव्यवाद आणि निसर्गवाद. त्याचबरोबर आणखी काही फरक पहा, प्रादेशिक विकास आणि प्रादेशिक असमतोल. आता हे थोडे मी पाठीमागे ठेवलेत कारण तुम्हाला समजायला थोडे हार्ड असेल. जे सोपे होते आणि महत्त्वाचे होते ते आधी घेतले आपण. त्यानंतर भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. त्यानंतर पहा, ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी. विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड आणि समशीतोष्ण वनांतील लाकूडतोड, याचाही फरक तयार होतो. तर अशा प्रकारे हे फरकांचे महत्त्वाचे प्रश्न होते. यानंतर मित्रांनो आपण टिपांचाही प्रश्न घेणार आहोत. पहा, पुढचा व्हिडिओ आपला टिपांवरती आहे. तर हे जे फरक आहेत हे तुम्हाला अभ्यासायचे आहे, ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.